संदर्भात त्यांनी एक विधेयक येत आहे, काय महाराष्ट्र सुरक्षा कायदा वगैरे काहीतरी असं बकवास नाव दिलंय. कसलं सुरक्षा? महाराष्ट्रातला विद्रोह बंद करून टाकायचा. महाराष्ट्रात कोणी आमच्या विरोधात बोलायचं नाही, सरकारच्या विरोधात बोलायचं नाही, योजनांच्या विरोधात बोलायचं नाही, एखादी गोष्ट पटली नाही तर बोलायचं नाही. म्हणजे लोकांनी तोंडाला चिकटपट्ट्या लावून घ्यायच्या आणि व्यक्तच व्हायचं नाही. आणि मग काहीतरी तुमची एखादी संघटना असेल, जर ती संघटना सरकारला आवडली नाही तर ती संघटना बंद आणि त्या संघटनेमध्ये काम करणारे 3 वर्ष आतमध्ये. प्रश्न असा आहे की लोकांनी एकमेकांच्या विरोधात बोलायचं नाही का? मला एखादी गोष्टी पटली नाही तर मी बोलणार. आणि महाराष्ट्र हे विद्रोहाचं जन्मस्थान आहे. आपल्या आईनी सती जाऊ नये म्हणून पहिला विद्रोह शिवाजी महाराजांनी केला. लोकांच्या लक्षात नाही आहे. सतीची प्रथा जेव्हा खास करून राजघराण्यामध्ये मानली जायची तेव्हा त्यांनी जिजाऊला सांगितलं तुला सती जाता येणार नाही. ही महाराष्ट्राची प्रथा आणि परंपरा आहे. ह्या कायद्याने तर तुम्हाला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना पण जेलमध्ये घालावं लागेल. म्हणजे लोकांना काही व्यक्तच होऊ द्यायचं नाही. सरकार आता लाडक्या बहिणीविरुद्ध बोललं तरी जेलमध्ये टाकतील ह्या कायद्याने. आता शिरसाट नावाचा जो त्यांचा आमदार आहे, मंत्री आहे, त्याने ऑब्जेक्शन घेतलंय की तुम्हाला आदिवासी आणि मागासवर्गीयांचा निधी कापता येणार नाही. मी मनापासून अभिनंदन केलंय शिरसाटचं. शिरसाट हा पहिला माणूस आहे, मी आजपर्यंतच्या प्रत्येक मंत्रिमंडळात बघितलंय, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचा निधी कापला जातो, मुद्दामून कापला जातो. एकही मंत्री बोलला नव्हता. मी संजय शिरसाटचं मनापासून अभिनंदन करतो की हिंमत दाखवली त्यांनी की तुम्हाला आमचा निधी कापता येणार नाही. मागासवर्गीयांना कायम ढकलूनच द्यायचं बाहेर, ही जी शासकीय परंपरा आहे त्याला छेद देण्याचं काम शिरसाटने केलंय. मी उघडपणाने शिरसाटच्या बाजूने उभा आहे. इंग्रज आणि ब्रिटिश त्यावेळेस जसे कायदे करायचे तसेच पुन्हा आता कायदे हा इंग्रजांनीच आणलेला तो जो जलियानवाला बाग आहे, जी मॅसेकर आहे, जलियानवाला बाग मध्ये जे काही लपडं झालं ते कशामुळे झालं? या एका माझ्या अंदाने त्या बिलचं नाव होतं रॉवलॅक्ट ऍक्ट. त्यांनी पण असंच सांगितलेलं, कोणालाही उचलू, आतमध्ये टाकू, कोणालाही घेऊ, ठेवून देऊ, हे करू ते करू. झाला ना, तिथे विरोध झाला, देशभरात विरोध झाला आणि तो कायदा रद्द करावा लागला. केंद्रामध्ये एक कायदा येतोय, त्या कायद्याचं नाव आहे ब्रॉडकास्टिंग बिल. तुमच्या सगळ्यांचे ट्विट्स, तुमच्या सगळ्यांचे सोशल मीडिया, हे खास करून मी तरुणांना सांगतोय. आजपर्यंत आम्ही तर अनुभव घेतला स्वातंत्र्याचा. आम्ही व्यक्त होत गेलो, बोलत गेलो, आंदोलनं केली, निर्णय फिरवून घेतले. साधी गोष्ट सांगतो, सरकारने अंडी बंद करण्याचं आंदोलन निर्णय घेतला होता. आम्ही अंड्याचं आंदोलन घेतलं. 2 महिन्यात सरकारने अंडी परत सुरू केली. 1 महिन्यात. जे आपल्याला पटत नाही ते जर बोललं नाही तर जगण्याला अर्थ काय? जेलनी समस्या सुटणार नाही. आणि हे काय घाईघाईमध्ये कुठेतरी ॲडव्हर्टाईज झाली आहे आणि मग तुम्ही अर्ज भरून द्या, तुमचे सजेशन ऑब्जेक्शन द्या ना. फ्रंट पेजवरती जाहिरात. एरवी तुमच्या सगळ्या जाहिराती फ्रंट पेजवर येतात आणि ही कुठेतरी कोपऱ्यात आणता. आणा फ्रंट पेजवरती जाहिरात. कळू द्या महाराष्ट्राला काय आणताय तुम्ही. लपून 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 कशाला करताय सगळं? सांग, तुझ्या मनात भीती आहे. तुम्हाला महाराष्ट्रातला विद्रोह संपून टाकायचा आहे. म्हणजे संतोष सूर्यवंशी मारला गेला, त्याला पोलिसांनी मारलं, हे बोलायचं नाही. जितेंद्र आव्हाड जेलमध्ये. आज अक्षय शिंदेचा गुन्हा दाखल करा म्हणून परत एकदा कोर्टाने सांगितलं ना. आता मी ह्याच्यावर बोललो तर मी जेलमध्ये. वाल्मिक कराडच्या विरोधात बाजूनी लोक बोलत होती, आम्ही खुलेआम विरोध केला, आज तो जेलमध्ये. आम्ही जेलमध्ये. म्हणजे सरकार जे करेल, सरकार जो करेगी न्याय करेगी असं नाही होत. सरकारही अन्याय करतं आणि त्या अन्यायाविरुद्ध बोललंच पाहिजे. ही या देशाची परंपरा आहे. देशामध्ये इमर्जन्सी लागली, इंदिरा गांधींविरुद्ध उतरले, लोक जेलमध्ये गेले, पण इमर्जन्सी मागे घ्यावी लागली आणि इमर्जन्सीसाठी इंदिरा गांधींना माफी मागावी लागली. हा देश आहे. या देशामध्ये तुम्ही नरडा दाबून लोकांना जिवंत नाही ठेवू शकत. आणि महाराष्ट्रामध्ये नाहीच नाही. मी ह्या पत्रकार परिषदेतनं महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना आवाहन करतोय, आपलं स्वातंत्र्य घालवू नका. बाकी काही चालेल, तुमचा माझा पक्ष विरोध असेल, तुमचा माझे काही विरोध असतील, पण स्वतःचं स्वातंत्र्य स्वतःच्या हाताने घालवू नका. उद्या जर एखादी गोष्ट पटली नाही तर मग पस्तावू नका. अरे यार, आता काय करायचं, आता बोलताच येत नाही आपल्याला, जेलमध्ये टाकतील.
हे भीतीचं वातावरण जे करण्यात येतं ना, हीच फॅसिस्ट मेंटॅलिटी असते. आणि आम्ही लिबरल आहोत, आम्ही नेहरूंचा वंश आहे, आमचा गांधींचा वंश आहे. मुक्त व्यवस्थेत जगा. हे असं जोर जबरदस्ती कोंडून मारून जगवण्याची पद्धतच नाही. माणूस खुडत जातो, खुडत. माणूस जेवढा व्यक्त होईल तेवढी त्याची प्रतिमा, त्याच्यातलं सगळं बाहेर येतं. हे जे काय चालू आहे हे सगळं, ही सगळी फॅसिस्ट मेंटॅलिटी आहे, हा फॅसिझम आहे. आणि म्हणून परत एकदा मी या सगळ्या तरुणांना आवाहन करतो, बाहेर पडा आणि याच्या विरुद्ध बोलाय, वाचा, हे शिका. हे सरकारने लपवून ठेवलंय, काय आणतायत हेच लपवून ठेवलंय. आता आम्ही ट्विट केलंय, ते ट्विट दाखवा तुम्ही. कुठली संघटना इलिगल ठरवणार? सरकारला वाटेल की. कुठलं वाक्य सरकारच्या विरोधात ठरवणार? सरकारला वाटेल ते. म्हणजे उद्या जर पोलिसांशी आपला कधी कधी वाद होतो, झालं, संपलं, तुम्ही डालो अंडर. म्हणजे पोलिसांशी भांडायचं नाही, सरकारी कर्मचाऱ्यांशी भांडायचं नाही, सरकारला विरोध करायचा नाही. मग करायचं काय? फक्त सकाळी कामावर जायचं, संध्याकाळी घरी यायचं, जेवायचं आणि झोपायचं. सरकारने वाटेल ते करावं. अरे सरकार आमचं आहे ना. भले आम्ही विरोधी पक्षात असलो तर सर्वसामान्यांनी निवडून दिलेलं सरकार असतं. सरकारच्या चुकलेल्या योजनांना विरोध नाही करायचं, करायचं काय? संजय शिरसाटचं तुम्ही नाव घेतलं, असे काही लोक देखील असे सत्ताधारी नाही, संजय शिरसाट हा एकमेव प्रामाणिक माणूस दिसतोय मला. मला आजपर्यंत, मी एवढे वर्ष राजकारणात आहे, कुठलाही सामाजिक न्याय मंत्री आणि आदिवासी मंत्री हे बोलला नाही की माझं बजेट कट केलं म्हणून, आणि तुम्हाला ते करता येणार नाही. संजय शिरसाट हा पहिला माणूस आहे ज्याने उघडपणाने सांगितलं की तुम्हाला मागासवर्गीयांचा बजेट कट करण्याचा अधिकार नाही. आणि हे बोलू नये, पण अजितदादा आणि बाकी सगळे जे म्हणून फायनान्स मिनिस्टर होते त्यांनी सगळ्यांनी कायम मागासवर्गीयांच्या बजेट कट करण्याचंच काम केलं. का? आमची पोरं नाही आहेत, आमच्या पोरांना शिकायला पैसे लागत नाहीत, आमच्या पोरांना ड्रेस लागत नाहीत, आमच्या पोरांना स्कॉलरशिप लागत नाही, आमच्या पोरांनी शिकूच नाही, आमच्या पोरांनी आयुष्यभर जसंच चढावं. हीच या सरकारची जातीय मानसिकता आहे. आणि खास करून फायनान्स मिनिस्टर्स हे जे झालेत आत्तापर्यंत, त्यांनी सगळ्यांनी हेच काम केलं, मागासवर्गीयांच्या बजेटला कायम कात्री लावली. आणि हेच काम अजितदादांनी ह्याही वर्षी केलं. आणि मी याच्यापूर्वीही याच्यावर बोललो होतो. मी आज पहिल्यांदा बोलतोय असं नाही आहे. मी पहिल्यापासून सांगतोय की तुम्हाला मागासवर्गीयांच्या बजेटला हात लावण्याचा अधिकारच नाही आहे. तो कॉन्स्टिट्यूशनल आहे, तो संविधानिक आहे. तो खास पैसा त्यांच्या विकासासाठीच ठेवला असतो, त्याला काय हात लावता तुम्ही? आणि मग मागासवर्गीयांना फार देहात जायला स्कॉलरशिप नाही. ती पोरं PhD करतायत, त्यांना PhDला पैसे मिळत नाहीत, शिक्षणाला फी भरायला पैसे मिळत नाहीत. म्हणजे 5000 वर्ष जे यातना सहन करत करत बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तुम्ही परत त्यांना त्याच परिस्थितीत ढकलतात. आणि म्हणून तुम्ही जातीयवादी मानसिकतेचे आहात, हा माझा खुला आरोप असतो. मी लपून आरोप करत नाही, मी पुराव्यानिशी बोलत होतो. मला संजय शिरसाट म्हणून प्रचंड त्याच्याबद्दल आदर निर्माण झाला की त्याने महाराष्ट्राचा चेहराच उघडा करून टाकला या सरकारचा. आणि त्याने हिंमत दाखवली बोलण्याची. सगळे मिनिस्टर आजपर्यंत कोणीच बोलत नव्हते. मी एकही आदिवासी मंत्र्याला किंवा समाज कल्याण मंत्र्याला बोलताना बघितलं नाही की आमचं बजेट कट केलंय. संजयला मानाचा मुजरा की अरे तू तुझ्या समाजाचं प्रतिनिधित्व करतोय, त्या समाजाला न्याय देण्यासाठी तू हिमतीने बाहेर आला, तुझं अभिनंदनच करायला पाहिजे. गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांची आत्महत्या होते, एक मंत्र्यांनी सांगितलं 27चा आकडा आल्या समोर 2024 मधला. नाही आता काय लोक मरतायत, मरू द्या, चालतायत. आम्ही निवडून आलोय, 240 जण आहे आमच्याकडे, आम्ही पाहिजे ते करू. मला दुसऱ्या एका गोष्टीवर बोलायचं आहे. कोकाटेचा एक निर्णय आलाय, कोकाटेंचा, माणिकराव कोकाटे. मला कळत नाही जज म्हणजे कोण आहे ते जज? हे जज असं कसं म्हणू शकतात? नाही आता काय लक्ष देण्यात अर्थ नाही, ते खर्च होईल. खर्च होईल काय खर्च होईल? म्हणजे उद्या आमदाराने कुठलाही गुन्हा करायचा आणि निर्णय देताना कोर्टाने सांगितलेलं आहे. 1 मिनिट थांबा.
आरोपी क्रमांक 1 माणिक कोकाटे स्वतः राजकारणी आणि वकील असून सुद्धा त्यांच्या परिणामांची कल्पना असूनही गुन्हा केला आहे. कायद्याची अवहेलना केली गेली आहे. गरजू आर्थिक दुर्बल घटकांना दुखावणारे कृत्य असून वैयक्तिक लाभापोटी योजनेतील मालमत्ता हडप केली आहे. हे कोण म्हणतं? कोर्ट. मंत्री असल्याने त्यांची प्रतिष्ठा खराब होऊ शकते, पण बेकायदेशीर कृत्य केली तर कायदा त्यांना माफ करू शकत नाही. असं जर कोर्ट म्हणू शकतं तर दुसरा जज कसं काय म्हणू शकतो की नाही आता नको, जाऊ द्या, काय करायचं, खर्च होईल. अरे तुम्हाला काय करायचं, खर्च होईल. तुम्ही तुमचं कायदा वाचून न्याय देण्याचं काम करा ना. हे जज साहेब कोण आहेत ह्यांना मला कळत नाही. हायकोर्टाने खरं तर सुमोठी याची दखल घेतली पाहिजे की असे निर्णय कसे येऊ शकतात. कायद्याच्या विरोधातला निर्णय हा. एखाद्या माणसाचं गुन्हेगारीकरण लपवण्यासाठी जर कोर्ट पुढे येणार असेल आणि त्याला कारण देणार असेल की पैसा खर्च होईल, पैसा खर्च होईल तो होईल. एरवी होत नाही का पैसा खर्च. पण म्हणून सगळ्याच आमदारांना तुम्ही असं सांगणार का की तुम्ही गुन्हा करा, बाकी काय नाही, 5 वर्षानंतर बघू आपण, चला होऊन जाऊ. मला माहीत नाही नाशिकचे कोण वकील जज आहेत, पण हा जो निर्णय आला आहे ह्याच्या विरोधात मला वाटतं साधारण एखादा निर्णय कोर्टात आला की त्याच्यावरती टीका टिप्पणी होत नाही. ह्याच्यावर उघडपणाने महाराष्ट्राने टीका केली पाहिजे की न्यायदान असं होऊ शकत नाही. जर त्यांनी गुन्हा केला आहे, जर कोर्ट म्हणतं, निर्णयामध्ये कोर्ट म्हणतं फसवणूक केली आहे आणि त्याला त्यांची सजा मिळाली पाहिजे, तर हे कसे काय म्हणू शकतात की नाही म्हणून. हा निर्णय हास्यास्पद आहे, हास्यास्पद निर्णय. आणि मला नाही वाटत की महाराष्ट्राच्या न्याय व्यवस्थेमध्ये असा निर्णय कुठल्याही राज्यामध्ये कुठल्याही कोर्टाने घेतला असेल. कोर्टाकडे विश्वासानं पाहिलं जातं. नाही, असं आहे की कोर्टाविरुद्ध बोलत नाहीत साधारण लोक, पण मी आज उघडपणाने भूमिका घेतली. चुकलंय, त्या जजला अधिकारच नाही करण्याचा. नाशिकचे जे कोण डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहेत, म्हणजे चीफ जज आहेत नाशिकचे, त्यांना मी पत्र लिहिणार आहे की तुम्ही हे बघा, हा काय जजमेंट आहे. आणि म्हणून लोकांचा न्यायपालिकेवरचा पण विश्वास उडायला लागला. हे असे निर्णय आले, ते न्यायपालिकेवर विश्वास कोण ठेवणार. म्हणजे एकीकडे कोर्ट पहिल्या निकाला म्हणते सजा देताना की हे चुकीचं आहे, आणि म्हणजे ते डिस्क्वालिफाय होणार हे या जजला माहिती आहे, आणि ते थांबवण्यासाठी म्हणून तो नाही, खर्च होईल ना, तुमच्या खिशातनं जाणार का पैसे. आणि खर्च होईल म्हणजे काय, खर्चाला मर्यादा आहे ना इलेक्शन कमिशनची. म्हणजे तुमचं म्हणणं काय की खूप पैसा जातो, म्हणजे हा खूप पैसा जो तुम्ही हा अनैतिक कामांना समर्थन करतात, खूप पैसा जातो म्हणजे जातो कसं काय, त्याच्यावर बंधन आहेत. 45 लाख रुपये का 50 लाख रुपयेच परमिशन आहे आमदारकीला खर्च करण्यासाठी. हे सरकारी आर्थिक दुर्बल घटकातली घरं हडप केलेल्या माणसाला तुम्ही वाचवायला बघताय. गरिबावर अन्याय झालाय, खोट्या सह्या झाल्या आहेत, खोटी कागदपत्र आली आहेत, 2-2 घरं घेता येत नाहीत तरी घेतली आहेत. सगळं असताना न्यायपालिका म्हणते की नको नको नको, खर्च होईल. अरे खर्च होईल, कोर्टात यायला पण खर्च होतो, वकिलाला फी द्यावी लागते, मग ह्याच्या पुढे कोर्टात पण येऊ नका ना, खर्च होईल. हे मस्त आहे, खर्च होईल. अजून एक विषय म्हणजे पुन्हा एकदा ठाण्यातल्या राजकारणावर एक जुन्या राजकारणावर पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे की म्हणजे एकनाथ शिंदे हे पृथ्वीराज चव्हाण यांच्या संपर्कात होते आणि ते त्यावेळी काँग्रेसमध्ये जाणार होते असा दावा आज संजय राऊतांनी केला. त्याच्यानंतर अंबादास दानवेंनी केले, आणि ही चर्चा म्हणजे तुमच्यापैकी जास्त कोणाला जास्त माहिती नसेल. आता कसं आहे, 10 वर्षापूर्वी काय झालं होतं, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री केले होते 2009ला वगैरे होते ना, 9 मध्ये. त्याच्यामुळे आता 25 आलं, 16 वर्ष गेली. मागचं आता कोण कोणाला भेटले होते, कोण कोणाला हे होते बोलण्यात काय अर्थ आहे. काय त्याच्यातनं आपल्याला मिळणार आहे का, काहीच मिळणार. नाना पटोलेंनी ऑफर दिली, अजित नाना पटोले मोठा माणूस, मी छोटा माणूस आहे, मी कोणाला मुख्यमंत्री नाही, मी कोणाला मंत्री नाही म्हणू शकत. त्यामुळे मला हे मुख्यमंत्री वगैरे काय बोलत, माझे जे विषय असतात ते विषयावरती मी ठासून बोलतो. मला हे राजकीय काड्या लावण्याची कामं करायची नसतात, मी करणार नाही. नाशिकच्या हिंदू खाटीक समाजाने धक्का दिलेला आहे. मोठ्या प्रमाणात जे आहेत मटण विक्रेते हिंदू समाजाचे खाटीक समाज हलाल मटण विकण्याचा निर्धार घेतलेला आहे सर्व. अरे तुम्हाला एक कळलंच नाहीये अजूनही. महाराष्ट्राला मी समजावून सांगतो, हा मुद्दामून कळला गेलेला खेळ आहे.
आपण जे मटण खातो ते काय खातोय कोणाला माहिती आहे का? हा विश्वासाचा पण प्रश्न आहे ना. काल तुम्ही लाईनी बघितली का दुकानासमोरच्या? म्हणजे विरारमध्ये 1.5 किलोमीटरची लाईन होती. हे लोक असल्या गोष्टींना नाही विचारतो. हे कारण नसताना, एक तर पहिली गोष्ट, कुठल्याही धार्मिक पुस्तकामध्ये मला दाखवा की हिंदू म्हणजे खास करून आपल्या ह्याच्यात म्हणजे पूर्ण देशभरात झटका मटण खातो. मला एक कुठलं दुकान दाखवून द्या. अहो, हिंदू खाटीक सुद्धा त्यांच्या कापण्याची जी पद्धत आहे ती हलालच आहे. त्याला ते हलाल म्हणत नसतील पण त्याची कापण्याची पद्धत हलालच आहे. त्याच्यातलं कारण एकच आहे की इथे ही जी नस आहे, ही जी नस डोकं आणि ह्याला म्हणजे आपल्या इथे जी ही इथली नस आहे ती उडवली की वरचं आणि खालचं असे दोन्ही इथनं रक्तस्त्राव होतो आणि तो ठेवून देतात की त्याचं रक्त पूर्ण साफ होऊन जाऊ दे. कारण का जेवढे विषाणू आहेत तेवढे सगळे रक्तात असतात आणि ते रक्त साफ केल्यावरती त्या मटणामध्ये स्वच्छता असते. मटणाच्या दुकानात कोण जातं मला नाही, मी तर जातो. तुम्ही कधी जाऊन त्या पूर्ण बोकडाला बघा तो किती स्वच्छ असतो, कापलेला बोकड. हे काय चालू आहे? जे मटण कधी उभ्या आयुष्यात खाल्लंच गेलं ना, हजारो वर्ष हे शाबीर शेख यांना शिवसेनेचे हे ओरिजिनल खाटीक होते. खाटीक हे सगळे जेव्हा मोगलांचं आक्रमण वाढलं आणि मोगल पसरायला लागले तेव्हा हिंदू खाटीक हे ह्यांचं धर्मपरिवर्तन झालं. का? तर मुस्लिम सैन्याला हलाल मटण लागायचं आणि ते देण्यासाठी म्हणून हिंदू खाटीक समाज हा मुसलमान झाला. बघा ना, कल्याणमध्ये जाऊन चौकशी करा. आपण काहीच नाही, आपल्याला इतिहासाची माहिती नाही, आपल्याला काही बोलायचं नाही, काय नाही. धर्मांतरण कशाला झालं? ते काही जबरदस्तीने झालं नाही, ते मटणाच्या व्यवसायात झालेलं धर्मांतर आहे काही जणांचं. आज नाशिकच्या समाजाने विरोध केला असेल मला माहित नाही. आपण ती पद्धत सेम ना, तुम्ही कशाला? अहो, हे दोन समाज एकत्रच येतो. तुम्हाला उगाच त्याच्यात आग लावायची आहे. त्यांची ती सोपी पद्धत आहे. अशी इथनं फिरवा. झटका म्हणजे काय माहिती आहे? असं ते ठेवायचं आणि त्याचं अख्खं धड बाजूला काढायचं. आता त्याच्यासाठी पद्धत बदलावी लागेल, त्याच्यासाठी सुरा बदलाव्या लागतील, त्याच्यासाठी एक मशीन लागतं, ते मशीन ठेवावं लागेल. असं मशीन असतं, असं त्याच्यात बोकडाचं असं तोंड घातलं जातं, मग ते लॉक केलं जातं. असं बोकडाचं तोंड इथे असतं, बॉडी बाहेर असते, इथे तिची मान असते आणि इथे असा फटका मारतात. काही माहीत नाही, काही बघितलेलं नाही. आपलं बोलायचं म्हणून बोलायचं, आगी लावत राहायच्या, बस. बाकी काही करायचं नाही आपल्याला. मला माहिती आहे लोकांना माझ्या बोलण्यामुळे प्रचंड कधी कधी हे होतं, पण जे सत्य आहे ते मी बोलणार. मी सत्यापासून लांब जाऊ शकत नाही. शरद पवार जर म्हणत असतील की बीडची परिस्थिती ही गंभीर आहे, तर ही बीडची परिस्थिती गंभीर करण्यामागे तुमचाच खूप मोठा हातभार आहे, असं अंजली देवाने यांनी थेट शरद पवारांना वक्तव्य. कोण? अंजली. त्यांना जे काय म्हणायचं ते म्हणू द्यायचं. त्यांच्या शरद पवारांच्या मनात काय होतं हे प्रत्येक गोष्ट काय जनतेसमोर येईल असं मला वाटत नाही. किती वेळा त्यांनी राजीनामे मागितले होते आणि कोणाकोणाचे मागितले होते आणि मग नंतर अंतर्गत दबाव कसे निर्माण झाले कदाचित अंजली दमानेंना माहीत नसेल. कधी जर ते वैयक्तिक मला भेटल्या तर मी त्यांना नक्की समजून सांगेन. आणि सर, अंजली दमाने यांनी जो फोटो हे केलेला आहे, हे आश्चर्य आहे. म्हणजे तेच त्या न्यायपालिकेमधला एक न्याय देणारा माणूस जो या केसशी संबंधित आहे, तो सस्पेंडेड, तो इन्स्पेक्टर राजेश पाटील आणि महाजन नाव आहे, त्यांच्यावर होळी खेळत आहेत. काय चालू काय आहे महाराष्ट्रामध्ये? सर्व उच्च न्यायालयाने याची दखल घेतली पाहिजे. न्यायाधीशांनी कोणाला भेटू नये, त्यांनी सगळ्यांपासून अलिप्त राहावं. असं मॅग्ना कार्टा जे आहे, म्हणजे साधारण 1200 साली वगैरे कायद्याचा एक मॅग्ना कार्टा आला होता. त्या मॅग्ना कार्टामध्ये तेव्हा लिहून ठेवलं 1200 साली की जजनी कसं असलं पाहिजे, कसं म्हणजे कशा त्याचं वागणं असलं पाहिजे. सार्वजनिक जीवनामध्ये
दररोज कुठे सत्यनारायणाच्या पूजेला जा, कुठे आरतीला जा, कुठे इथे जा, कुठे, हे जजचं काम नाही आहे. जजनी सगळ्यापासून अलिप्त राहायला पाहिजे, कारण का त्याचं कुठलीही गोष्ट माणसं असं आहे की एखादा मर्डर बघितल्यानंतर आपल्याला राग येतो, पण तो जर आपल्या उघड्या डोळ्यांनी आपण बघितला तर आपल्या मनात भाव तयार होतात आणि आपण एक भूमिका तयार करतो. जजची भूमिकाच असता कामा नये. ते मी समोर ऐकून प्राप्त परिस्थितीमध्ये जो न्याय त्याला द्यायचा आहे तो न्याय त्याच्या इथनं आला पाहिजे पटकन. पूर्वग्रह दूषित जज असता कामा नये. आता हा माणूस जर यांच्याबरोबर असेल तर हा का न्याय देणार आहे? ही जी ताबडतोब बदली केली पाहिजे हायकोर्टाच्या आदेशाने, ताबडतोब. आणि मी आज उघडपणाने आवाहन करतो या मुख्य न्यायालयाला, हे काय चालू आहे? ते माणिक कोकानींचा निर्णय, काय निर्णय? कोण आहे हा जज? हे जज साहेबांना सांगा बाबा, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली न्याय पुस्तिका आहे, संविधान आहे. त्या संविधानानुसार देश चालेल, तुमच्या मनाप्रमाणे नाही चालणार. बस. तर शरद पवारांनी मोदींना पत्र लिहून कौतुक केलेलं आहे. हां. शरद पवार मी पत्र वाचलेलं नाही. राष्ट्रीय संमेलन जे झालं, मराठी साहित्य संमेलन, त्याच्या संदर्भात पत्रांनी त्यांनी कौतुक केलेलं आहे. त्यांनी म्हटलं की तुमचे जे भाषण होतं ते संपूर्ण भारताला नवीन दिशा देणार होतं, किंवा ही जी प्रगल्भता आहे राजकारणात, शरद पवारांचा स्वभाव आहे आणि शरद पवारांचा स्वभाव गुण हा महाराष्ट्राच्या राजकारणात असला पाहिजे असं माझं मत आहे, पण सध्या नाही आहे. सध्या सूड द्वेष हेच राजकारण चालू आहे. शरद पवार असे कधीच कोणाशी वागले नाहीत. म्हणजे मी स्वतः अशी अनेक उदाहरणं सांगू शकतो की राजकीय विरोध आहेत दोघं एकमेकांचे, पण समोरचा माणूस अडचणीत आहे आणि समजा मी घेऊन गेलो की साहेबाला मदत केली पाहिजे, तर मलाही ओरडले नाहीत, तो ह्याला का नाही आणला, का आणलास, उलटं बसवलं, त्याची समस्या जाणून घेतली आणि पुढच्या 10 दिवसात त्याची समस्या सोडून दिली. तुम्हाला राजकीय विरोध केला होतास म्हणून आता तुला मदत करणार नाही, अशी भूमिका शरद पवारांची कधीच नसते. खूप शिकण्यासारखं आहे, पण आता महाराष्ट्राचं राजकारण इतक्या वेगळ्या वळणावर आहे की शरद पवारांचा आपण आदर्श घेऊच शकत नाही. तर पुढच्या पिढीला इतिहास कळायला पाहिजे. मात्र असं अभिजित पाटील म्हणतात, औरंगजेबच्या कबरीवरून देखील आता वाद निर्माण सुरू. मला काही बोलायचं नाही बाबा, तुम्हाला काढायची तर काढा, फेकायची तर फेका, ठेवायची तर ठेवा, आम्हाला काही बोलायचं नाही. तुम्ही असं म्हणाल की हिटलरचं नाव पुसून दुसरं महायुद्ध आम्हाला समजून सांगा, तर मग हिटलरला एक बाजूला काढा आणि दुसरं महायुद्ध समजून सांगा. तुम्ही रावण बाजूला काढा आणि राम समजून सांगा. दुर्योधनाला बाजूला काढा आणि महाभारत समजून सांगा. पण चालेल, समजवतील. रावणाला बाजूला काढून राम समजवतील, दुर्योधनाला बाजूला काढून महाभारत समजवतील, काय करतील. आता केन्स नावाचे जे ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातले सहकारी आहेत, यांनी काल एका ठिकाणी वक्तव्य केलं की ग्रीन कार्ड म्हणजे तुम्हाला कायम अमेरिकेत राहू दिलं जाईल असं काही समजू नका. आम्ही पाहिजे तेव्हा तुमची ग्रीन कार्ड रद्द करू शकू आणि तुम्हाला तुमच्या गावाला परत पाठवून देऊ. हा अत्यंत माजोरडेपणाचा उदाहरण आहे. ग्रीन कार्ड हे इज अ परमनंट रेसिडेन्सी कार्ड विच अलाउज यू टू स्टे इन अमेरिका. तुम्हाला अमेरिकेत राहण्यासाठी ग्रीन कार्ड हा आधार असतो. आणि इतके वर्ष, आज काय आत्ता जात नाहीत आपले भारतीय अमेरिकेत राहायला. अमेरिकेत किती 50-100 वर्ष झाली असतील मराठी किंवा भारतीय लोक अमेरिकेत राहत आहेत. पण असं त्यांना घाबरवायचं की ग्रीन कार्ड म्हणजे तुम्ही अमेरिकेचे नागरिक आहात असं समजू नका, आम्ही पाहिजे तेव्हा तुम्हाला बाहेर काढू शकतो. मला खरं तर ह्या बोलत असताना आनंद ह्या गोष्टीचा होता की ज्या जजकडे ही केस केली त्यांनी सांगितलं हे शक्य नाही, हे तुम्हाला आम्ही करू देणार नाही. आणि त्यांनी ज्या माणसाला बाहेर पाठवणार होते ग्रीन कार्ड रद्द करून, त्या माणसाचं ग्रीन कार्ड रद्द करू दिलं नाही. पण हा धोक्याचा इशारा आहे. अमेरिकेचा नवसाम्राज्यवादाची जी दादागिरी जर आपण अशीच खपवून घेतली तर भारताचं अस्तित्व धोक्यात येईल. एलॉन मस्कची जी कंपनी भारतात येते आहे स्टारलिंक, आणि त्यांना ज्या सवलती दिल्या जाणार आहेत, भारताचा सगळा गुप्त म्हणजे जी काही माहिती आहे ती सगळी अमेरिकेच्या हातात जाणार आहे. एलॉन मस्कची कंपनी स्टारलिंककडे जे आहे
ते भारताकडे आधीच आहे, पण ते मिलिटरीकडे आहे, नेव्हीकडे आहे. काही ज्याच्या काही प्रमुख यंत्रणा ज्यांना त्याची गरज आहे त्यांच्याकडे सगळ्यांचं आहे. आपला सर्वात उघडा पडणारे त्यांचा स्टारलिंक आल्यामुळे ते म्हणजे आपला मिलिटरी. आपलं संरक्षण खातं असं उघडं नागडं होणार आहे त्यांच्यासमोर. भारताची सुरक्षा व्यवस्थाच धुळीला मिळणार आहे. आणि त्यामुळे आपण स्टारलिंक आणि हे जे काही चालू आहे हे मला वाटतं प्रचंड धोक्याचं आहे भारतासाठी, भारताच्या व्यवस्थेसाठी धोक्याचं आहे, भारताच्या सुरक्षिततेसाठी धोक्याचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं भारताला काय, तर भारताची सुरक्षितता. तीच जर धोक्यात येणार असेल तर मग काय अर्थ आहे. आणि आता अमेरिका कोण चालवते असा जर मला प्रश्न विचारला तर मग ट्रम्पचं नाव कमी घेईन आणि एलॉन मस्कचं जास्त घेईन. अमेरिका एलॉन मस्क चालवतोय. आणि जेव्हा एखादा धनाधीश, अब्जोधीश म्हणजे एखादा कॅपिटलिस्ट जेव्हा राज्यव्यवस्था ताब्यात घेतो तेव्हा मोठी धोक्याची घंटा समोर असते. कारण का तो स्वतः स्वार्थ हेतूसाठी सगळं करत असतो. त्याला देशाशी काही संबंध नसतो. माझ्या धनसंपत्तीमध्ये किती वाढ होणार आहे ह्याच्याकडेच त्याचं लक्ष असतं. त्याच्यामुळे याच्यावरही लोकांनी विचार करा की या देशात जे काही घडतंय हे तुम्हाला धोका आहे, पुढच्या पिढीला धोका आहे, हे ओळखून आपल्याला काम करावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.